ह्या लेक्चरमध्ये आपण रिमेनिंग जे काही डायोड आहेत ते डायोड बघणार आहोत. त्यातला पहिला जो काय आहे तो आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण तो टर्म पण वापरतो पण तो म्हणजे LED. त्याला फुल फॉर्म आहे लाईट इमिटिंग डायोड. तर LED बघा इटसेल्फ नाव इंडिकेट करते की लाईट इमिटिंग. जो सेमीकंडक्टर डायोड लाईट इमिट करतो म्हणजे लाईट ॲज अ आउटपुट देतो त्याला आपण काय म्हणतो तर लाईट इमिटिंग डायोड. मग लाईट इमिटिंग डायोड हा ऑप्टिकल सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे. ऑप्टिकल याचा अर्थ असे डिव्हाइस की जे लाईटवरती वर्क करतात त्यांना आपण ऑप्टिकल सेमीकंडक्टर म्हणतो. आणि ते लाईट कधी इमिट करतात ज्यावेळी आपण त्याला व्होल्टेज अप्लाय करतो. सो सेमीकंडक्टर डिव्हाइस दॅट इमिट लाईट व्हेन व्होल्टेज इज अप्लाय. ज्यावेळी तुम्ही त्याला व्होल्टेज अप्लाय करणार त्यावेळी तो काय करणार लाईट इमिट करणार. ठीक आहे. पुढे बघा व्हेन लाईट इमिटिंग डायोड इज फॉरवर्ड बायस फ्री इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्शन बँड रिकम्बाईन्स विथ द होल्स. म्हणजे आपण एनर्जी बँड डायग्राम बघितले त्यात कसं असतं एक कंडक्शन असते आणि एक व्हॅलन्स बँड असतो. सो ज्यावेळी होल्स आणि इलेक्ट्रॉन्स रिकम्बाईन होतात किंवा कंबाईन होतात त्यावेळी कसं होतं बघा ज्यावेळी म्हणजे त्यावेळी त्यांना जेवढी एनर्जी रिकॉम्बिनेशनसाठी लागते तेवढी ती एनर्जी घेतात आणि उरलेली एनर्जी इन द फॉर्म ऑफ लाईट ते काय करतात रिलीज करतात. ठीक आहे. सो रिलीजेस एनर्जी इन द फॉर्म ऑफ लाईट. सो जी काही तुमची रिमेनिंग एनर्जी असते ती एनर्जी लाईटच्या फॉर्ममध्ये ते काय करतात रिलीज करतात. सो हा बेसिक प्रिन्सिपल आहे लाईट इमिटिंग डायोडचा. ही जी काय प्रोसेस असते की जी काय लाईट तुमची बाहेर पडते त्याला आपण इलेक्ट्रोल्युमिनस म्हणतो. द प्रोसेस ऑफ इमिटिंग लाईट इन रिस्पॉन्स टू द स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड ऑर फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोल्युमिनस. सो जी काय ती लाईट इमिट करायची प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रोल्युमिनस. ठीक आहे. सो हा जो काय आहे हा आपला LEDचा सिम्बॉल आहे. ॲनोड कॅथोड हे दोन टर्मिनल आपल्या सेमीकंडक्टर डायोडला असतात ते डायोड. आणि ह्या ज्या काय दोन ॲरो आहेत ह्या ॲरोचं मिनिंग काय असतं तर ह्या ॲरोचं मिनिंग आहे की लाईट इमिट होत आहे ती पण आउटवर्ड. ठीक आहे. सो लाईट इमिशन होत आहे. ॲक्च्युअलमध्ये हा LED कसा दिसतो हे इथं दाखवलेलं आहे. दोन टर्मिनल असतात एक असतं ॲनोड आणि एक असतं कॅथोड. मग आता ज्यावेळी तुम्ही हा LED बघताय त्यात दोन टर्मिनल आहेत मग त्यातला ॲनोड आणि कॅथोड ओळखायचा कसा असतो तर त्या LEDचा जो काय लॉंग लेग असतो म्हणजे जे काय त्याचं लॉंग टर्मिनल असतं ते असतं ॲनोड आणि स्मॉल जे असतं ते असतं कॅथोड. सो ॲक्च्युअलमध्ये हा असा दिसतो. आता जर वर्किंग बघायचं असेल तर हे वर्किंग आहे. हा तुमचा लाईट इमिटिंग डायोड आहे. ठीक आहे. त्याचे दोन टर्मिनल ॲनोड कॅथोड त्याला आपण काय केलं आहे फॉरवर्ड बायस केलेला आहे. मग ज्यावेळी आपण व्होल्टेज अप्लाय करू त्यावेळी काय होतं बघा इथं इलेक्ट्रॉन्स आणि होल्स पेअर तयार झालेले आहेत. जे इलेक्ट्रॉन आणि होल रिकम्बाईन होतात बरोबर ना. होल्स कशा असतात पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स कशा असतात निगेटिव्हली चार्ज. सो ते दोन्ही रिकम्बाईन होतात आणि रिकम्बानेशनसाठी जेवढी एनर्जी लागते तेवढी ती एनर्जी वापरतात. राहिलेली एनर्जी इन द फॉर्म ऑफ लाईट ते काय करतात इमिट करतात. ठीक आहे. सो हे प्रिन्सिपल असतं आपल्या लाईट इमिटिंग डायोड. इथं तुम्ही बघू शकता की हा कंडक्शन बँडमध्ये काय आहेत तर इलेक्ट्रॉन्स आहेत आणि खाली व्हॅलेन्स बॉन्डमध्ये काय आहेत होल्स आहेत. मग ह्या कंडक्शन बँडमधनं व्हॅलेन्स बॉन्डमध्ये याला जेवढी एनर्जी त्या इलेक्ट्रॉनला लागते तेवढी एनर्जी तो घेतो. राहिलेली एनर्जी काय करतो तो इन द फॉर्म ऑफ फोटॉन्स तो काय करतो इमिट करतो. त्यामुळं जी काही लाईट आहे ती लाईट प्रोड्यूस होते. सो डिफरंट टाईपच्या कलर्स LEDमध्ये असतात. इन्फ्रारेड असतो रेड असतो ॲम्बर कलर आहे जे त्याला आपण केशरी म्हणतो. तर हे जे काय आहे हे तुम्ही कुठल्या टाईपचं सेमीकंडक्टर वापरता त्यावर ते कलर डिपेंड असतात. मोस्टली रेड असतो किंवा येलो असतो किंवा ब्ल्यू कलरचे LED आपण वापरतो. मग ह्या त्याच्या सगळ्या काय आहेत त्याची VI कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. म्हणजे समजा जर रेड कलर घेतला तर त्याची कॅरेक्टरिस्टिक्स असा आहे म्हणजे तो जसं व्होल्टेज वाढवतो तसं करंट वाढणार तो जास्त सेन्सिटिव्ह आहे. सो ही याची VI कॅरेक्टरिस्टिक्स आहे. नेक्स्ट आहे फोटो डायोड. तर LED आणि फोटो डायोडमध्ये फरक आहे तर लाईट इमिटिंग डायोड हा लाईट इमिट करतो
आणि फोटो डायोड लाईट ॲब्सॉर्ब करतो. म्हणजे लाईट इमिटिंग डायोडमधून एनर्जी बाहेर रिलीज केली जाते आणि फोटो डायोडमध्ये लाईट जी काही एनर्जी आहे किंवा लाईट एनर्जी असते ती ॲब्सॉर्ब केली जाते. सो फोटो डायोड इज अ PN जंक्शन सेमीकंडक्टर दॅट कन्झ्युम्स लाईट एनर्जी टू जनरेट इलेक्ट्रिक करंट. म्हणजे मागाशी कसं होत होतं की LEDमध्ये जो काही करंट फ्लो होतो त्या करंटमुळं लाईट एनर्जी तुमची बाहेर पडायची आणि हा जो काही फोटो डायोड आहे, ह्या फोटो डायोडमध्ये लाईटमुळं करंट फ्लो होतो. सो दोन्ही अपोजिट, एकमेकांना अपोजिट आहे. आणि हा फोटो डायोड समटाईम्स रेफर्ड ॲज फोटो डिटेक्टर, फोटो सेन्सर और लाईट डिटेक्टर. बरोबर, फोटो किंवा फोटांचा अर्थ असतो लाईट, त्यामुळे त्याला आपण फोटो डिटेक्टर म्हणू शकतो, फोटो सेन्सर म्हणू शकतो और लाईट डिटेक्टर असं म्हणू शकतो. आता हा जो काही फोटो डायोड असतो, हा फोटो डायोड जसं झेनर डायोड रिव्हर्स बायसमध्ये वापरतात, सेम त्याच पद्धतीनं हा जो काही तुमचा फोटो डायोड असतो, हा फोटो डायोड रिव्हर्स बायसमध्ये वापरला जातो. सो वर्किंग बघू आपण, त्याच्या आधी ह्याचा सिम्बॉल बघू. आता मगाशी बघा जो काय LEDचा सिम्बॉल होता त्यात 2 ॲरो कशा होत्या, आउटवर्ड होते, का तर लाईट तो इमिट करत होता. फोटो डायोडमध्ये लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब करत असल्यामुळं ह्या ज्या काय ॲरो आहेत त्या ॲरो कसे आहेत, डाऊनवर्ड किंवा टुवर्ड्स तुमच्या डायोड आहेत. अगेन त्याला 2 टर्मिनल असतात, एक असतं ॲनोड टर्मिनल, एक असतं कॅथोड टर्मिनल. मग ऑपरेशन कसं असतं बघा, तर हा तुमचा फोटो डायोड आहे. ह्या फोटो डायोडमध्ये फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल प्लेस केलेलं असतं, जे म्हणजे असं मटेरियल की लाईट एनर्जी ते काय करेल, ॲब्सॉर्ब करेल, असं मटेरियल त्याच्यावरती असतं. आणि ज्यावेळी मग तुम्ही त्या मटेरियलवरती लाईट एनर्जी इन्सिडेंट करताय त्यावेळी ती जी काही लाईट इंटेन्सिटी असते किंवा ते काय असतात, तर ते लाईट एनर्जी म्हणजे काय असतात, फोटॉन्स असतात. सो ते फोटॉन्स त्या जंक्शनवरती इन्सिडेंट होतात. आणि ज्यावेळी जंक्शनवरती ते इन्सिडेंट होतात त्यावेळी इथं काय केले जातात, ते ॲब्सॉर्ब केले जातात. आणि ॲब्सॉर्ब केल्यामुळं इथं काय होतं, होलचं आणि इलेक्ट्रॉनचं काय होतं, रिकॉम्बिनेशन होतं आणि त्यामुळं करंट फ्लो केला जातो. सो हा इथे दिसतं आहे तुम्हाला, हा काय होतो, करंट फ्लो होतो. ठीक आहे, इथं बघताय लाईट एनर्जी इन्सिडेंट केली की फोटॉन इन्सिडेंट होतात. फोटॉन इन्सिडेंट झालं की ते काय होतात, इलेक्ट्रॉनी होल यांची पेअर होते आणि त्यामुळे काय होतो, करंट फ्लो केला जातो. सो असं प्रिन्सिपल असतं आपल्या फोटो डायोडचं. जर तुम्ही VI कॅरेक्टरिस्टिक्स बघितली तर हा असा आहे. तर हा रिव्हर्स बायसमध्ये वापरतो, त्यामुळे इथं बघू शकताय तुम्ही ॲनोडला बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल आहे आणि कॅथोडला बॅटरीचं पॉझिटिव्ह उलटा आहे. मग इथं कसं होतं, तर आपल्याला माहीत आहे की होल्स कुणाबरोबर रिकंबाईन होतात, तर होल्स इलेक्ट्रॉनबरोबर रिकंबाईन होतात. आणि हे जे काही इन्सिडेंट फोटॉन आहेत, हे फोटॉन रिव्हर्स बायस कंडिशनमध्ये इथं इलेक्ट्रॉन्स आणि होलचं रिकॉम्बिनेशन होणार आहे का, नाही होत नसतं. कारण ते कसं होतं, होल्स कसे असतात, पॉझिटिव्हली चार्ज, आणि तिथं जोडलं आहे कुठं आपण, निगेटिव्ह जोडले. सो हे होल्स इकडं बॅटरीकडे अट्रॅक्ट होतात, बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला, हे इलेक्ट्रॉन्स बॅटरीच्या इकडं पॉझिटिव्ह टर्मिनलला अट्रॅक्ट होतात. सो ज्यावेळी मग फोटॉन इन्सिडेंट होतात ते रिकंबाईन होतात आणि त्यामुळे काय होतं, आपला करंट फ्लो होत असतो. ठीक आहे, त्यामुळे तो कसा असतो, रिव्हर्स बायस कंडिशनला तो वापरलेला असतो. आता जर कॅरेक्टरिस्टिक्स बघितली तर सुरुवातीला बघा की एक डार्क करंट आहे. हा कसा आहे, एकदम छोटा करंट फ्लो होत असतो, त्याला आपण काय म्हणतो, डार्क करंट म्हणतो. ठीक आहे, सो हा डार्क करंट काय असतो, ज्यावेळी आपण लाईट इन्सिडेंट करणार नाही त्यावेळी त्या डायोडमध्ये फ्लो होणारा करंट म्हणजे कुठला असतो, आपला डार्क करंट असतो. ठीक आहे, आणि जसं मग आपण लाईट इंटेन्सिटी वाढवू, जसं माझी लाईट, आता ही एक स्पेसिफिक लाईट इंटेन्सिटी आहे, त्यावेळी फ्लो होणारा हा करंट, जशी मी लाईट इंटेन्सिटी वाढवू तसं माझा करंट कसा होणार आहे, वाढणार. सो हे जे काय आहे हे डिपेंडिंग अपॉन लाईट आहे. ठीक आहे, सो ॲज लाईट जेवढी जास्त ॲब्सॉर्ब करेल तेवढा जास्त करंट तुमचा फ्लो होणार. आणि डार्क करंट कधी असतो, ज्यावेळी इन्सिडेंट केलेली लाईट 0 असते. ठीक आहे,
लास्ट सेमीकंडक्टर डायोड आहे लेझर डायोड. सो लेझरचा फुल फॉर्म असतो लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. लाईटचं ॲम्प्लिफिकेशन याचा अर्थ, ॲम्प्लिफिकेशनचा अर्थ असतो जी काय तुमची लो एनर्जी असते त्या लो एनर्जीचं कन्वर्जन हाय एनर्जीचं करायचं. लाईटचं काय असतं, जी काय लो इंटेन्सिटी लाईट असते त्याचं हाय इंटेन्सिटीमध्ये कन्वर्जन करा. कुठल्या प्रोसेसनं, तर बाय स्टिम्युलेटेड इमिशन. स्टिम्युलेटेड इमिशन दोन प्रकारचं इमिशन असतं, एक असतं स्पॉन्टेनियस इमिशन आणि दुसरं असतं स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. सो इथं आपण कुठलं प्रकारचं इमिशन वापरणार आहे, तर स्टिम्युलेटेड इमिशन वापरणार. A laser diode is an optoelectric device which converts electrical energy into light energy to produce high intensity light. लेझर तुम्ही बघितलं असेल, ठीक आहे. तर सो लेझरची कशी असते, इंटेन्सिटी जास्त असते. तो जास्त डिस्टन्स काय करू शकतो, कवर करू शकतो. तो कुणामुळे कवर करतो, तर त्याचं कसं केलं असतं, लाईट ॲम्प्लिफिकेशन केलेलं असतं. लाईटची एनर्जी काय केलेली असते, वाढवलेली असते, ठीक. आणि त्या जो काय लेझर आहे त्या लेझरमध्ये स्टिम्युलेटेड इमिशन ह्या प्रकारचं काय केलं जातं, प्रिन्सिपल वापरलं जातं लाईट इमिट करण्यासाठी, ठीक आहे. सिम्बॉल बघा, तर लेझरचा सिम्बॉल LED सारखा आहे, फक्त इथं एक ॲरो जास्त आहे. तो ॲरो कशासाठी आहे, तर तो लेझर इंडिकेट करतो. ॲरो कसा आहे, आउटवर्ड आहे, याचा अर्थ लाईट काय केली जाते, इमिट केली जाते, ठीक आहे. लेझरचा फुल फॉर्म आहे लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. तर काय आहे बघूया ते स्टिम्युलेटेड इमिशन. आपल्याला माहीत आहे आपल्याकडे दोन एनर्जी बँड आहेत, एक असते व्हॅलेन्स, एक असते कंडक्शन बँड. मग हे जे काय लाईट ॲम्प्लिफिकेशन किंवा हे जे काय लेझर आहे, हे LED वर्किंग प्रिन्सिपल कसं असतं, इथं तुमचा हा इलेक्ट्रॉन्स असतो, इथं हा होल्स असतो. मग हा इलेक्ट्रॉन्स इकडं होल्सकडं काय करतो, रिकॉम्बिनेशनसाठी येतो आणि रिकॉम्बिनेशनसाठी जेवढी त्याला एनर्जी लागते तेवढी घेतो आणि हा काय करतो, बाकीची एनर्जी इन्सिडेंट करतो. आता इथं आपल्याला काय करायचं आहे की हाय इंटेन्सिटी लाईट काय करायचं आहे, इमिट करायचं. मग त्यासाठी काय केलं जातं, हा जो काय फ्री इलेक्ट्रॉन्स आहे, ह्या फ्री इलेक्ट्रॉन्सला त्याची एनर्जी वाढवली जाते. त्यासाठी काय करतात, एक फोटॉन आहे तो त्या इलेक्ट्रॉनवरती इन्सिडेंट करतात आणि इन्सिडेंट केल्यामुळं काय होतं, आता इथं हा फोटॉन इन्सिडेंट केल्याचा फायदा काय, तर ह्या फ्री इलेक्ट्रॉनला इकडे येण्यासाठी एनर्जी कमी लागणार. काय लागणार, कारण हा इन्सिडेंट फोटॉन त्याला खाली ढकलायचं काम करतो. त्यामुळे इटसेल्फ त्याची एनर्जी जी काय लागणार आहे रिकॉम्बिनेशनसाठी ती कमी लागते. त्यामुळे तो जास्त एनर्जी काय करतो, इमिट करतो. आणि त्यामुळं लेझरचा कसा असतो, जो काय हा लेझर असतो त्या लेझरचा प्रकाश जास्तपर्यंत जातो आणि तो कसा असतो, एकदम प्रिसाईज असतो, ठीक आहे. मग त्या लेझरमध्ये तो जो काय तुमचा लेझरचा डॉट आहे किंवा जे लेझरची लाईट आहे ती लांबपर्यंत पडण्यासाठी एक रिफ्लेक्टिव्ह मटेरियल त्या LED बसवलं असते. हे जे आहे इथे लिहिले बघा, पार्शियली रिफ्लेक्टिंग सरफेस. हा पार्शियली रिफ्लेक्टिंग सरफेस, ती जी काही लाईट आहे ती लाईट लांबपर्यंत पोचवायचं काम कोण करतं, तर हा पार्शियली रिफ्लेक्टिंग सरफेस करतो. मग त्यामध्ये कसं असतं, हा जो काही तुमचा डायोड आहे त्या डायोडमध्ये ॲनोडला म्हणजे फॉरवर्ड बायसमध्ये ॲनोडला पॉझिटिव्ह टर्मिनल असतं, कॅथोडला निगेटिव्ह टर्मिनल आपण देतो. आणि त्यामध्ये मग ही जी काय प्रोसेस आहे इथं तुम्ही बघताय जास्त प्रमाणात लाईट इमिट झाल्या. मग त्यामध्ये हे कसं होतं, इलेक्ट्रॉन्स आणि होल्स हे रिकंबाईन करतात आणि रिकॉम्बिनेशनमुळे ते काय करतात, जास्त प्रमाणात लाईट ती काय करतात, इमिट करतात, ठीक आहे. इथं लिहिले बा, फ्री इलेक्ट्रॉन्स रिलीजिंग 2 फोटॉन्स वाईल रिकंबायनिंग विथ द होल. म्हणजे जास्त फोटॉन्स ते काय करतात, इमिट करतात. सो असा असतो आपला हा लेझर डायोड. कॅरेक्टरिस्टिक्स बघा, जसा व्होल्टेज वाढेल तसं हा करंट वाढणार आहे. हे काय आहे, हे आपलं बॅरियर पोटेन्शियल आहे किंवा हे कसलं आहे, जंक्शन व्होल्टेज आहे, ठीक आहे. ॲप्लिकेशन्स ऑफ डायोड कुठं वापरतात हे आपल्याला बघायचं आहे. सो डायोड हे क्लॅम्पिंग सर्किट्स असतात, क्लिपिंग सर्किट्स असतात, ह्या ठिकाणी वापरतात. व्होल्टेज मल्टिप्लायर असतात, कॉम्प्युटर आहे, मोबाईल आहे,
किंवा मॉड्युलेशन डिमॉड्युलेशन सर्किट्स आहेत तिथं वापरतात. लाईट इमिटिंग डायोड हे ऑप्टिकल फायबर किंवा ऑप्टिकल कम्युनिकेशन जिथं आहेत तिथं वापरतात. डिजिटल डिस्प्ले इत्यादी ठिकाणी ते वापरतात. क्लिपिंग क्लॅम्पिंग हे ॲनालॉग सर्किट्समधले डिव्हायसेस असतात. ठीक आहे. थँक्यू.